हाय गाईज, शरयू किचन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी. हे बघा, मी इथे सोयाबीन घेतलंय. हे सुखं सोयाबीन आहे. आता मी ह्याला गरम पाणी करणार आहे आणि 10-15 मिनिटं गरम पाण्यात टाकून ठेवणार आहे. हे बघा गाईज, मी सोयाबीन आहे ना 10-15 मिनिटं असं गरम पाण्यात भिजायला घातले होते. आता मी हे गरम पाण्यातून असं पिळून असे घेतलेत. हे बघा, हे किती फुगलेत. ते गरम पाण्यात घातल्याने अजून मोठे होतात आणि हे असे झालेले आहेत बघा. आता हे साहित्य मी घेतलं आहे. ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे थोडी. हा धना जिरा पावडर घेतली. ही हळद आहे. ही लाल मिरची पावडर आहे. हे मीठ आहे. मोहरी घेतली आहे थोडी. भाजीसाठी तेल घेतलं आहे आणि हे दही आहे. कांदा घेतला आहे. एक मोठा कांदा मी चॉप करून घेतला आहे. एक छोट्या आकाराचा टॅमॅटो घेतला आहे. कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि हा मॅगी मसाला घेतला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. हे बघा, ह्या सोयाबीनमध्ये ना मी आधी 2 चमचे दही घालणार आहे. हे बघा, मी दही घातलं आहे आधी. नंतर मग मी आलं लसूण पेस्ट आहे ती घालणार आहे. आलं लसूण पेस्ट घालणार आहे. नंतर ही धना जिरा पावडर आहे ती घालणार आहे. नंतर थोडीशी हळद आपल्याला घालायची आणि थोडंसं मीठ आपल्याला अंदाजाने घालायचं आहे. आणि हे सगळं आहे ना असं मिक्स करून 10 मिनिटं ठेवायचं आहे. हे बघा, हे असं 10 मिनिटं आहे ना हे सगळं मिश्रण कालवून ठेवायचं आहे आपल्याला. कढई आपण तापायला ठेवले. आता कढईत आपण तेल घालायचं आहे. प्रथम तेल चांगलं तापायला द्यायचं आहे. हे बघा गाईज, आपलं असं तेल आता कढईतलं छान तापलंय. आता आपण सगळ्यात आधी याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. नंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की आपल्याला कांदा घालायचा आहे. आपला कांदा असा छान आता ब्राऊन झालाय. आता आपण ह्याच्यात टॅमॅटो घालणार आहोत. टॅमॅटोही चांगला असा परतून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा मी ह्याच्यात लाल मिरची पावडर घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्हाला जेवढं तिखट चालत असेल तेवढं तुम्ही वापरू शकता. ह्याच्यात मी 1 चमचा घातला आहे. तुमची जेवढी सोयाबीनची क्वांटिटी असेल तेवढं तुम्ही तिखट वापरा. हे बघा, हे छानपैकी असं आपलं मसाला रेडी झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन घालणार आहोत. जे 10 मिनिटं आपण मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. सोयाबीन घातल्यावर छानपैकी हे कांदा टॅमॅटोचा मसाला चांगला सोयाबीनमध्ये परतून घ्यायचा. आणि आता आपल्याला हा मॅगी मसाला वरून घालायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर मी वरून घालणार आहे. आणि अर्धा ग्लास पाणी ह्याच्यात ओतायचं आहे. हे बघा, थोडं अर्धा ग्लास पाणी ह्याच्यात ओतायचं आहे. आपल्याला ही सुकी भाजी बनवायची आहे.
त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, फक्त भाजी शिजण्यापुरतंच पाणी आपल्याला घालायचं. आता आपण ह्याला झाकण मारून 10 मिनटं झाकण मारून ठेवायचं पाणी आतलं सुकेपर्यंत. चला गाईज, आता आपण बघूया आपली भाजी झाली का. ही बघा आपली अशी छान सुक्की भाजी सोयाबीनची झालेली आहे. हे बघा किती छान कलर आलाय भाजीला आणि वासही खूप सुंदर येतं. ही स्टार्टर म्हणून सुद्धाही तुम्ही खाऊ शकता भाजी, नाहीतर चपाती फुलक्याबरोबर तर खूप छान लागते. आणि स्टार्टर म्हणून नुसतीच खाल्ली तरीही खूप छान लागते. जे लोक नॉनव्हेज बेसिकली खात नाहीत त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे हा. हे बघा आता आपली भाजी झाली. आपण गॅस बंद करूया, वरून कोथिंबीर घालूया आणि काढून घेऊया. आता बघा गाईज, अशा प्रकारे आपली सुक्की भाजी सोयाबीनची झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.